नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आज आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। डॉक्टर स्वामीनाथन यांचा जन्म कुंभकोणम या ठिकाणी 7 ऑगस्ट 1925 रोजी झालेला आहे। हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते। शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मोठं आहे, आणि म्हणून त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे। तर ते भारतात हरित क्रांती घडवून आणण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। भारत सरकारने डॉक्टर मोनकुंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन असं त्यांचं इनिशियल आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केलेली आहे। आपण स्वामीनाथन आयोग हा शब्द ऐकून असाल, तर डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तो आयोग कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला होता, म्हणून त्या आयोगाला डॉक्टर स्वामीनाथन आयोग असं म्हणतात। आपण पाहतो की वेगवेगळ्या वेळी जी विविध शेतीशी संबंधित, शेती कायद्याशी संबंधित आंदोलन जी होतात, त्याच्यामध्ये वारंवार आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांच्या अशा मागण्या असतात की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात। मग त्या स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या त्या निश्चितच शेतकरी हिताच्या शिफारशी त्यांनी त्या आयोगामध्ये मांडलेल्या होत्या असं आपल्याला म्हणता येईल। तर अशा या स्वामीनाथन यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर त्यांचं पूर्ण नाव असं होतं मोनकुंबू सांबशिवन स्वामीनाथन। त्यांचा जन्म तमिळनाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला। तर त्यांचे वडील डॉक्टर होते, ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते। त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनावर चांगला परिणाम झाला। वडिलांप्रमाणेच तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले, पण 1943 मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले। केरळमधील महाराजेस कॉलेजमधून त्यांनी कृषी क्षेत्रातील पदवी घेतली। स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता। हे दोघे केम्ब्रिजमध्ये शिकत असताना 1951 मध्ये त्यांची भेट झाली। ते चेन्नई, तमिळनाडू येथे राहत होते। सौम्या स्वामीनाथन हे एक बालरोग तज्ञ, मधुरा स्वामीनाथन या अर्थतज्ञ आणि नित्या स्वामीनाथन या त्यांच्या 3 मुली आहेत। गांधी आणि रमण महर्षी यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता। त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या 2000 एकरपैकी 1/3 त्यांनी विनोबा भावे यांच्या कारणासाठी दान केले होते। म्हणजे विनोबा भावे यांनी जे भूदान आंदोलन सुरू केलं होतं, जी भूदान चळवळ सुरू केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता। 2011 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की जेव्हा तो तरुण होता तेव्हा त्याने स्वामी विवेकानंदांचे अनुसरण केले। स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 58व्या वर्षी निधन झालेले आहे। आता त्यांची कारकीर्द आपण थोडक्यात पाहूया। कृषी क्षेत्रामध्ये काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषी महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली। 1947 साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले। 1949 मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्त केली।
युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलँड्समध्ये बटाटाच्या अनुवंश शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी 1952 मध्ये PhD केली आणि परदेशात विविध संधी असताना देखील ते भारतात परतले. याला म्हणतात देशप्रेम. जगभरातील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषी संशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन या विषयावर काम केलेले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पादन देणारे वाण पेरून हरित क्रांती घडवून आणण्याचे श्रेय हे डॉक्टर स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नामुळे गहू व तांदूळ यांच्या उत्पादनामध्ये क्रांती होऊन भारत स्वयंपूर्ण होऊ शकलेला आहे आणि म्हणूनच त्यांना भारतीय कृषी क्षेत्रातले क्रांतिकारक असं म्हणतात. डॉक्टर स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार, त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे रॅमन मॅगसेसे पुरस्कार, तसंच वर्ल्ड फूड प्राइज 1987 इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आता आणखी उल्लेखनीय बाब अशी की ऑक्टोबर 1987 मध्ये स्वामीनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्काराच्या सादरीकरणाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस जॉव्हियर पेरेज डी क्वेलर यांनी लिहिले की डॉक्टर स्वामीनाथन हे एक जिवंत आख्यायिका आहेत. कृषी विज्ञानातील त्यांचे योगदान भारत आणि विकसनशील जगात इतरत्र अन्न उत्पादनावर अविभाज्य छाप पडलेली आहे. कोणत्याही मानांकनानुसार तो दुर्मिळ भेद असणारा जागतिक वैज्ञानिक म्हणून इतिहासाच्या इतिहासात जाईल. स्वामीनाथन यांचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात आर्थिक पर्यावरण शास्त्राचे जनक असे वर्णन केले गेलेले आहे. टाइम मासिकाच्या 1999च्या 20व्या शतकातील 20 सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीमध्ये भारतातील तिघांपैकी ते एक होते. इतर दोन महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर असे दोघे होते. 19 ऑक्टोबर 2006 रोजी आयोवा येथे डेस मोईस मधील नॉर्मन ई बोरलाग आंतरराष्ट्रीय संगोष्ठीमध्ये स्वामीनाथन वैशिष्ट्यदृष्ट्या वक्ता म्हणून उपस्थित होते. त्यांचे मानव संसाधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे संबंध मानवता आयोवा यांनी प्रायोजित केले. स्वामीनाथन यांनी तिसरे वार्षिक राज्यपाल व्याख्यान सादर केले आणि ग्रीन रिव्होल्यूशन रिडक्स सर्व मानवी इतिहासामध्ये अन्न उत्पादनाचा एक सर्वात मोठा कालावधी पुन्हा बनवू शकतो याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पायाविषयी भारतातील हरित क्रांती आणि येथील हरित क्रांतीला प्रेरणा देणारी महात्मा गांधी यांच्यासारख्या भारतातील ऐतिहासिक नेत्यांची भूमिका, व्यापक भूक निर्मूलनाची हाक देऊन त्यांनी गांधी आणि आयोवाचे थोर वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्यातील संबंधाविषयी सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर स्वामीनाथन यांचं भारतातील कृषीविषयक कार्य आणि त्यांचा जीवनपट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. तर त्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमामधून त्यांनी या भारतातील कृषी क्षेत्रासाठी केलेल्या अतुलनीय अनमोल अशा प्रकारच्या योगदानासाठी भावपूर्ण श्रद्धांजली